नमस्कार, कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झणझणीत कालवा मसाला, तोही चुलीवरच्या अस्सल गावठी पद्धतीने। ताजे कालवे, खमंग मसाला आणि चुलीवरचा दुर्कट स्वाद यामुळे ही रेसिपी एकदम खास बनते। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मसाला कसा तयार करायचा आणि कालवा मसाला परफेक्ट चविष्ट कसा बनवायचा हे सगळं दाखवणार आहे। आणि तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। हे बघा, कालवा आपण पहिले साफ करून घ्यायचे आहेत। यामध्ये ना पातळ अशी कपची असते दगडासारखी, ती काढून टाकायची आहे आणि यातलं जे पातळ पाणी असतं सफेद ते गाळून घ्यायचं आहे, म्हणजे रेती वगैरे त्यामध्ये पडणार नाही असली तर। हे बघा, ही सर्व कालवे मी साफ करून घेतलेले आहेत आणि याचं आता वाटण तयार करूया। त्यासाठी मी अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि 1 वाटी सुकं खोबरं घेतले, ते पातळ चिरून घेतलेलं आहे। आणि 2 मी कांदे मोठ्या साईजचे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत। 4 ते 5 लसूण पाकळ्या घेतल्या, थोडंसं आलं आणि 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। आता हे सर्व तव्यावरती थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे। भाजून घेतलेले हे सर्व साहित्य थंड व्हायला द्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे वाटण बारीक असं वाटून घ्यायचं आहे। आणि तोपर्यंत आपण आता कालवा फोडणीला देऊया शिजण्यासाठी। त्यासाठी मी चुलीवरती कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे छोटे तेल टाकून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये कांदा घेतलेला आहे, कढीपत्ता घेतला आहे, तो फोडणीला टाकायचा आहे। बघा, एक छोट्या साईजचा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, कढीपत्ता थोडासा आणि अर्धा टोमॅटो घेतलेला आहे। कांदा आता तेलामध्ये टाकून भाजून घ्यायचा आहे। कांदा अर्धा मिनिट तेलात परतल्यावरती टोमॅटो टाकायचा आहे आणि टोमॅटो पण नरम व्हायला द्यायचा आहे। आणि त्याचबरोबर 1 छोटा चमचा साधारण आलं लसूण पेस्ट टाकायची आहे आणि ती पण टोमॅटो बरोबर परतून घ्यायची आहे तेलामध्ये। 2 चमचे मालवणी मसाला आणि 2 चमचे छोटे लाल तिखट टाकत आहे आणि ते व्यवस्थित असे तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्याला तेल सुटायला द्यायचं आहे। यामध्ये मी 2 बटाटे बारीक चिरून घेतले आहेत, ते टाकते आणि कालवं साफ करून घेतलेली आहेत ती टाकायची आहेत आणि व्यवस्थित अशी मिक्स करून शिजवून घ्यायची आहेत 10 ते 15 मिनिटं। चवीपुरतं 1 चमचा मीठ टाकायचं आहे, जास्त मीठ टाकायचं नाही, कारण कालवाचं पाणी वगैरे वापरलं आहे ते थोडं खारच आहे। आणि व्यवस्थित असं हे बटाटा आणि कालवं शिजवून घ्यायचे आहे। हे बघा, 7 ते 8 मिनिटात कालवा आणि बटाटा मस्त असं शिजलेलं आहे। यामध्ये आता आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे आणि वाटणाच्या भांड्यामध्ये थोडंसंच पाणी टाकायचं आहे आणि ते पण टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून स्लो गॅसवरती 3 ते 4 मिनिटं शिजवून घेऊयात। चुलीवरचा स्वाद आणि झणझणीत कालवा मसाला आपला बनवून तयार आहे। तुम्ही ही कालवा मसाला चपाती, भाकरी किंवा भातासोबत खायला खूप छान टेस्टी लागते। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर लाईक शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।